अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रातील निवडणूक कर्तव्यावर असलेले 450 ते 500 शिक्षक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले। या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र आणि पोस्टल बॅलेट उपलब्ध न झाल्याने त्यांना मतदान करता आलं नाही। या कर्मचाऱ्यांना मतदानाकरिता तात्काळ पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून लोकशाही व्यवस्थेत कुणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, तसेच संविधानाने दिलेला अधिकार अबाधित राहून लोकशाही व्यवस्था अधिक प्रबळ होईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यामधील सर्व शिक्षक कर्मचारी जे अमरावती लोकसभा निवडणूक कर्तव्यावर होते, त्यांना काही लोकांना EDC फॉर्म भरल्यावरही फॉर्म भरून दिल्यानंतर EDC भेटला नाही। EDC म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, आणि त्याच्यामुळे ते मतदान करू शकले नाही बूथवर। काही लोकांना पोस्टल बॅलेट मिळालं नाही, त्याच्यामुळं पोस्टल बॅलेट उपलब्ध न झाल्यामुळं ते पण लोक मतदानापासून वंचित आहेत। असे जवळपास आज रोजी आम्ही जो ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये जवळपास 500च्या वर शिक्षक असे आहेत की ज्यांनी पोस्टल बॅलेटने मतदान केलेलं नाही आहे आणि EDCने मतदान केलेलं नाही आहे। परंतु त्यांनी ट्रेनिंगवर असताना त्यांचे 12 नंबर आणि 12A नंबरचा फॉर्म त्यांनी भरून दिलेला होता। असं असताना प्रशासनानं त्यांची काळजी घेणं आणि त्यांना ते मतदानासाठी सोय उपलब्ध करून देणं गरजेचं होतं। ते न करून दिल्यामुळं आम्ही सर्व शिक्षक आज या ठिकाणी जमलो आहे, त्यामध्ये मी पण आहे। मी पण मतदानापासून वंचित आहे। मला पण पोस्टल बॅलेट चा शिक्का माझ्या वोटर लिस्टवर आहे, परंतु पोस्टल बॅलेट प्रत्यक्षात मला मिळालं नाही। तर मी आज मतदानापासून वंचित आहे। तर प्रशासनानं आम्हाला मतदानाकरिता पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावं, याच आग्रही मागणीकरिता आम्ही या ठिकाणी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलो आहोत। आणि ती विनंती आता जिल्हाधिकारी महोदयांना भेटून आम्ही करणार आहोत। आणि इथे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे सुद्धा दाद मागणार आहोत। परंतु आम्हाला आमचा हक्क जो संविधानानं आम्हाला दिलेला आहे मतदानाचा, तो आम्ही मिळवून घेणारच आहोत।